कुणी पण येऊ द्या. कुणी येऊ द्या साहेब, तुम्ही बुलडोझर चालवा, गोळ्या तुम्हाला घालायचा अधिकार आहे. गोळ्या घातले तरी आम्ही झाड काढू देणार नाही, स्पष्ट सांगतो. दोघं नाही, दोघंच बोलताय, पण आम्हाला राग किती आलाय याचा बी विचार करावा तुम्ही. आवाज आमचा असा काय पहिल्यापासून सगळ्यांची आवाज अशीच वाढते. नाही सगळ्याची वाढतात नाही वाढायला नाही. तुमचा प्रशासनाला मी काही इथं पाडायला नाही आलो. वाढाय नाही आला, पण साहेब त्याच्यासाठीच आलाय ना. बघू ना बघा की तुम्ही नाही तुमच्या कामाच्या कोण आड येतंय. तुम्हाला विचारून बघायचं का? तुम्हाला विचारून बघू. आम्हाला विचारून बघू नका, पण आमच्या बी काय भावना आहेत त्याच्याशी. साहेब मी काय पाडायला आलो काय मग? ऐका साहेब, उलटे बोलायचा विषय नाही. उलटे उलटं बोलायचं एवढाच आहे. बघा साहेब, तुम्ही झाडं वाचवा. आमचं पण मत तेच आहे की झाडं तुम्ही वाचवा. झाडं वाचवा साहेब, तुम्ही आमची तुम्हाला तेवढी आमची तुम्हाला विनंती आहे. आम्ही पण साहेबांना वरनं सांगणारी आहेत ना. अहो काय निलेशराव, देणारी. निलेशराव आपण साहेब मस्त चांगले आहेत, आम्हाला माहितीच आहे साहेब आमचं ते. साहेब सगळ्याच्या बाजू ऐका. तुम्ही सगळ्याच्या बाजू ऐका. कोण काय ताम्रपट घेऊन आलं नाही राजकारणात. बघा सत्ता येते, सत्ता जाते. कोण राजकारणात ताम्रपट घेऊन येत नाही. विनंती राहील की निसर्गाचा ऱ्हास करून तुमचा विकास नको. प्लीज विकास करा, पण निसर्गाला पण जपा. ओके साहेब, थँक्यू. तुम्हीच बोला साहेब, तो अधिकार सगळा तुमचा. न्याय सुद्धा तुम्हीच देणार आहे. आमचा आवाज चढतोय म्हणजे थोडासा आम्हाला राग येतोय. तिथं चढायचं तिथं चढला बी पाहिजे. आवाज तुमच्यावर नाही, तुमच्यावर नाही, ही भावना आहे आमची. भावना जोडली या एरियाशी किंवा या झाडाशी. आणि तुमच्या घरात पण वैभव आहे. तुमचं बी आमचं नाही, तुमच्यासाठीच आहे, पण नाही पाडणार आम्ही. ठीक आहे, चालतं. 100 कसं दिलाय काय वर्ष झालं तिथं एकही ऍक्सिडेंट झाला नाही. काय नाही काय फारच वाटलं ना साहेब, त्याला रेडियम लावूया रात्री. काहीच अडचण नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, हे आमच्या अडचण नाही. फक्त झाडं काढ. काय माहितीये का, फांद्या आता ह्याची अडचणच नाही येत, कारण की याच्या फांद्या सगळं वर आहे. उगाच सावळून होतं काय उपयोग? लोकांची अजिबात नाही तुझा साहेब. या झाडाला हे झाड आहे ना भरीव आहे. हे झाडाची तुम्ही जे शेंग जर बघितलं शेंग, त्याचा आम्ही पहिला चिकेबॉल करायची. एवढी शेंग आहे काय असं एंट्री ऍक्च्युली परदेशी वृक्ष आहे. तरी सुद्धा आमचं वृक्षावर प्रेम असल्यामुळे आम्ही परदेशी आहे म्हणून त्याला काही ऑक्सिजन देतो ना सावली देतोय महत्वाचं. आणि ऑक्सिजन देतोय. परदेशी मंगेशराव, या तोडीची 2च झाडं होती. बहुतेक शस्त्रबंदीच्या शंकर मार्केटवर माझ्या शाळेवर ना मी वडा एवढी झाडं लावल्यात मी. एवढा परिसर सगळा हिरवागार केला. जिमच्या तहसीलदार कार्यालयातल्या झाडांना शेवटी आपला परिसर आहे म्हणलं आपण बघितलं पाहिजे. असं काय झाडांच्या बाबतीत आपण उलट आमच्या मध्ये जे आपल्या त्यात रोड मोठे होत आहेत म्हणजे फुटपाथ करतात. फुटपाथच्या झाडं लावा, कुठली लावा, त्याचे बघा टप्प्याटप्प्याने वाढतात. लावले बघा मध्ये टप्प्याटप्प्याने वाढतात. पुण्यात येत बघा, आपण हाडसवरून गेलो नाही, सगळी झाडं भरलेली. आपलं चुकतं काय समजा, आपण झाडं लावण्याच्या बाबतीत परदेशी जाती लावतो. आता ही परदेशी जाते, आपण इथून तर लावतो स्थानिक प्रजाती पिंपरणी हे लावतो. कशाला फरक गेला? चांगल्या कामाला कशाला फरक गेला? तुम्हाला वाटतंय वड पिंपळ आपल्याला इथं काय लावतो गावात लावतो. तुमचं मन निर्मळ आहे, ह्यात वाद नाही. तुमची भावना चांगली, पण इथं नाही कुरवड आहे, त्याचं काय करायचं? परमिशन घेऊन केलेलं त्यामुळे तुम्ही तुम्हाला बी कळलं, त्यांना बी कळलं पाहिजे तुमच्याकडे लोकांनी विरोध केला. कसं असतं माहिती का? आम्ही नक्की बोलतो. ऍक्सिडेंट होतं म्हणलं कसं होतं तेव्हा का ती पडली ऐका ना, उदाहरण पण लगेच त्यांना भेटलं. म्हणायचं म्हणत कसं पडते माणसाला धडकायचं राहायचं धडकणार उदाहरण पण भेटून गेलं. काय करा. आम्ही इथं बघतोय दररोज इथं 2-4 जण पडतात दररोज.